नमस्कार. मोदकमाई प्रस्तुत मानसीज कुकिंग स्टोरीजमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे. तर आज आपण बघूया रागी इडली म्हणजेच नाचणीच्या पिठाची इडली. त्यासाठी 1 वाटी बारीक रवा आणि 1 वाटी दही, त्यातच 1 वाटी पाणी असं ॲडजस्ट करून सर्व ढवळून घ्यायचं आणि एक 10 ते 15 मिनिटांनी त्यामध्ये 2 वाट्या नाचणीचं पीठ घालायचं आणि पुन्हा 1 वाटी पाणी अजून घालून सगळं व्यवस्थित सारखं करून अर्धा ते पाऊण तासासाठी झाकून ठेवायचं. हे पहा, आता एक अर्धा पाऊण तासाने यामध्ये थोडंसं मीठ घालायचं चवीपुरतं आणि पुन्हा व्यवस्थित ढवळून घ्यायचं. त्यानंतर आपण यात फ्रूट सॉल्ट किंवा इनो किंवा बेकिंग सोडा जे काही आपल्याकडे अवेलेबल असेल ते घालून थोडंसं आपण प्रूव्ह करून घ्यायचं. हे पहा, थोडं ॲडजस्ट केलं आहे पाणी. आणि इथे मी हे माझ्याकडे इडलीचे मोल्ड आहेत सिलिकॉनचे, ते यूज करते. याने कुठचीही आपल्याला हानी होत नाही शरीराला, हे लक्षात घ्या. तर याने आपल्या इडल्या खूपच सुंदर झालेल्या आहेत. त्या पहा, कुठेही चिटकलेल्या नाही आहेत. आता मी इथे सांबारची तयारी करते. त्यासाठी माझ्याकडे ना थोड्याफार भाज्या होत्या घरात, म्हणूनच मी आज हा प्लॅन केला. तर वांगं, टोमॅटो, भोपळा, भेंडी, शेंगा, बटाटे आणि कांदे. तर आपल्याला क्रमाक्रमाने हे ना उकडायला ठेवायचे. तर मी पहिले बटाटे उकडून घेते. म्हणजे 1-2-3 मिनटं तरी बटाटे उकडून झाले की मग त्यामध्ये शेंगा घालते आहे. शेकटाच्या शेंगा घातल्या, मग भोपळा घातला आहे. हे सर्व छान कलर बदलल्यानंतर याच्यामध्ये भेंडी घालून घ्यायची आहेत. मग वांगी, कांदा आणि टोमॅटो असं क्रमाक्रमाने घालायचं आणि व्यवस्थित सर्व ढवळून अगदी 1-2-3 मिनटं अजून उकडून घ्यायचं. त्यामध्ये मी आता उकडलेली डाळ जी तुरीची आहे, वरणासाठी आपण जी उकडतो ती डाळ घालून घेतली आणि चिंचेचा कोळ. ही पद्धत इतकी सोपी आहे, तुम्ही करून बघाल ना तर फास्ट सांबार होतं. आता मी याच्यात मीठ आणि आपल्याला जो आपण सांबार मसाला वापरतो त्या कंपनीचा कोणताही सांबार मसाला घालू शकतो. मला थोडं रंगासाठी मी इथे लाल काश्मीरी मिरची पावडर आणि हळदही घातले. मीठ आणि थोडासा चवीपुरता गूळही घातला आहे, पण गूळ ऐच्छिक आहे. आता इथे फोडणीमध्ये मोहरी, लाल मिरच्या, कढीपत्ता आणि हिंग हे सर्व घालून घेतलं आणि छान अशी खमंग एक फोडणी आपण यावर घालून घ्यायची आहे. तर कशी वाटली आजची डिश सांगायला विसरू नका. लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. अतिशय सोपी रेसिपी आहे, पोटभरीची आहे आणि मेन म्हणजे पौष्टिक आहे. चला तर मग भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत इथे